इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रम कृतीपत्रिका क्रमांक 7 यामध्ये पर्यावरण आणि पर्यावरणामध्ये आढळणारे प्रदूषण याबद्दल आपण समजून घेऊ. आता पर्यावरण म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी असतील, त्यानंतर झाडं असतील, वनस्पती, नदी, नाले, डोंगर, पर्वत, त्यानंतर आपल्या सभोवती वारा, जमीन असेल, त्यानंतर पाणी असेल, या सगळ्या गोष्टी यामध्ये सजीव, निर्जीव असे अनेक प्रकारचे घटक आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. या सर्वांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर या सर्वाला पर्यावरण असं म्हणतात. आता पर्यावरणामध्ये आपल्या आजूबाजूला सजीव आहेत, निर्जीव आहेत, तसेच तापमान आहे, हवा, पाऊस या घटकांचाही समावेश पर्यावरणामध्ये होतो. तर या पर्यावरणाची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणामध्ये आढळणारे जे घटक आहेत, उदाहरणार्थ हवा, पाणी, सूर्यप्रकाश असेल किंवा पाणी आपल्याला उपलब्ध जे पाणी असेल, या सर्वांचा म्हणजे हे जे सर्व घटक आहेत पर्यावरणातील, त्याचा आपल्याला काटकसरीने वापर केला पाहिजे. तसंच त्याचं आपण जतन केलं पाहिजे. त्यामध्ये प्रदूषण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या समाजामध्ये अशा आपलं जे कर्तव्य म्हणतो, सामाजिक कर्तव्य म्हणतो, ते सामाजिक कर्तव्य आपण यातून पार पाडलं पाहिजे. तर प्रदूषण म्हणजे काय? तर इथे आपल्याला खाली एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये आपण निरीक्षण करू आणि आपण प्रदूषण म्हणजे काय हे नेमकं आता समजून घेऊ. या चित्रामध्ये आपण पाहतो एक नदीचं चित्र आहे, ज्यामध्ये एका बाजूला घरातून निघणारं जे सांडपाणी आहे, ते सांडपाणी इथे आपण पाहू शकतो की सांडपाणी कशाप्रकारे नदीमध्ये सोडलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे आपण पाहतोय की एक रसायन मिश्रित काही घटक असतील किंवा रसायनं असलेले जे घटक असतील, ते घटक नदीमध्ये वाहनातून या टँकरने सोडले जात आहेत, तेही नदीमध्ये सोडले जातात. तसंच या चित्रामध्ये आपण पाहू शकतो जे प्रातर्विधी असतील, काही नैसर्गिक विधी असतात, ते या नदीच्या पाण्यामध्ये केल्यानंतर म्हणजे शौचास जाणे वगैरे यासारखे जे घटक आहेत, ते प्रदूषण किंवा हे नदीचं प्रदूषण करतात. अशा घटकांमुळे पाण्याचं प्रदूषण होतं आहे, पाणी दूषित होतं आहे. तसंच कपडे धुणे, त्यानंतर भांडी घासणं, अशा प्रकारची जी नदीच्या पाण्यामध्ये केलेली कृती असतील, यातूनही पाण्याचं प्रदूषण होतं आहे. परंतु हेच पाणी किंवा हे जे दूषित पाणी आहे, त्यामध्ये तर इथे आपण अंघोळीसाठी ते जर पाणी वापरलं किंवा पिण्यासाठी जे पाण्याचा वापर केला, तर यातून रोगराईसारखी, साथीचे आजार यासारखे आजार किंवा प्राणघातक आजार उद्भवतात आणि त्याचा परिणाम सर्व इतर सृष्टीवर सुद्धा होतो. कारण यातून जे निघणारं दूषित जे पाणी आहे, ते पाणी वनस्पतींना वापरलं, शेतीसाठी वापरलं, त्यातूनही शेतीचं नुकसान होऊ शकतं. मासे मरतात, जलचर आहेत अनेक, त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे या सर्व प्रदूषणाचा मानव, प्राणी तसेच इतर सजीव सृष्टी याच्यावरही परिणाम होतो. कारण हे सर्व घटक पर्यावरणाचा भाग आहेत आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये घडणारे जे काही बदल आहेत, त्याचा परिणाम संबंधित सर्व घटकांवर होत असतो आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये असं जर प्रदूषण होत असेल, तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम सर्व सजीव, निर्जीव सर्व घटकांवर पर्यावरणातल्या त्याच्यावर होत असतो. यानंतर पर्यावरणाचं प्रदूषण आणि आपण म्हणजे आपली जबाबदारी काय आहे, आपण काय केलं पाहिजे, या संदर्भात आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे. तर आपण पाहतोय की जागतिक लोकसंख्या असेल किंवा आपली देशाची लोकसंख्या असेल, ती सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे माणसाच्या गरजा आहेत त्याही वाढत चाललेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या काही गरजा असतील, राहणीमान असेल किंवा राहण्यासाठी जागा असेल, अन्नधान्य याची गरज असेल, हे सर्व गरजा लोकसंख्येच्या समप्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. परंतु हे जे प्रमाण आहे, ही जी लोकसंख्या वाढ आहे, त्या लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मात्र तफावत आपल्याला दिसते. मागणी खूप वाढत आहे, परंतु पुरवठा मात्र तसा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतोनात वापरावर किंवा त्याचा अतोनात वापर होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्याचा परिणाम होत आहे. लोकांना घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. आता ही साधने कोणकोणती आहेत? तर मातीचा वापर असेल, पाण्याचा वापर असेल, त्यामध्ये वायू आणि त्यामुळे होणारं प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, मातीचं प्रदूषण असेल,
या सर्वांचा त्याच्यामध्ये म्हणजे त्यामध्ये हे प्रदूषण येतं आहे, म्हणजे या सगळ्याचा सहभाग होतो आहे. म्हणजे माणसाच्या कृतीचा किंवा लोकसंख्या वाढीचा आणि त्यातून निर्माण होणारे हे जे काही प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, असं आपल्याला इथे संबंध समजून घेता येऊ शकतो. तसेच माणसाकडून होणाऱ्या ज्या कृती आहेत, उदाहरणार्थ डोंगर पोखरणे, समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातनं वाळू उपसा करणे, जमिनीतून दगड माती काढणे, पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, वापर करणे, त्याचबरोबर जमीन मोकळी करण्यासाठी जंगलतोड करणे, झाडे तोडणे, नद्या, ओढे, खाड्या असतील व इतर भागात भर घालून जमीन तयार करणे, अतिक्रमण करणे, अशा प्रकारे तसेच शेती आणि इतर उपयोगासाठी असलेली जी जमीन आहे ती शहरीकरणामुळे त्याचा वापर वस्त्या, रस्ते उभारण्यासाठी करणे, शेतीसाठी जमीन कमी पडू लागली असता जंगलाखालची जी जमीन आहे, जंगलाची जमीन आहे, त्याचा जंगलतोड करून ती शेतीसाठी वापरणे, अशी जी मानवी कृती आहेत त्यामुळे प्रदूषणामध्ये भर पडत आहे. पर्यावरणाचा जो समतोल आहे तो ढासळत चाललेला आहे. आता आपण पाहतोय की वृक्षतोड कशासाठी केली जाते, तर वृक्षतोड ही अनेक प्रकारची त्यापासून प्रक्रिया करत असतील, कागद निर्मिती असेल, त्यानंतर घरं बांधणीसाठी जमिनीचा वापर केला जात असेल आणि त्यामुळे जंगलाचा जो भाग आहे तो कमी करून त्या ठिकाणी वस्त्या बांधणं, घरं बांधणं अशा प्रकारचे तसेच घरासाठी लागणारं जे काही लाकूड सामान असेल ते वृक्षांपासून मिळवलं जातं, जंगल तोडून मिळवलं जातं. अशा प्रकारे या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मानवाकडून होत चाललेला आहे. तसंच मातीपासून विटा बनवणं, चुनखडीपासून सिमेंट बनवणं, वाळूपासून काच बनवणं इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ऊर्जेच्या वापरासंबंधी आहेत. मानव आपल्या स्वतःच्या वापरासाठी हे सगळे ऊर्जेचे स्रोत आहेत ते वापरत आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर वापरत आहे. आता ह्या ज्या ऊर्जा निर्मिती काही प्रकल्प असतील ज्यामध्ये कोळसा वापरला जातो, खनिज तेल सारखी जी नैसर्गिक इंधनं आहेत ती मानव प्राणी वापरतो. आता ही इंधनं किंवा हे जे नैसर्गिक वायू, खनिज तेल हे जे काही नैसर्गिक पदार्थ आहेत ते त्याचा साठा निसर्गामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये असल्यामुळे एकदा का हे ऊर्जा स्रोत संपले निसर्गातून की त्याचा पुन्हा निर्मिती होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि तेही नैसर्गिकरित्या तयार होतात आणि त्यामुळे याचा वापर करताना आपण विचारपूर्वक वापर केला पाहिजे. तसेच प्रदूषण न करणारे काही ऊर्जा स्रोत आहेत आणि ऊर्जा स्रोत जे मुबलक प्रमाणामध्ये आहेत, उदाहरणार्थ सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, यासारखे ऊर्जा स्रोत हे अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे आणि त्यामुळे जे काही संपुष्टात येणारे ऊर्जा स्रोत आहेत त्याला आपण पुढच्या पिढीसाठी त्याचा आपण वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण प्रदूषणावरही काही प्रमाणात मात करू शकतो. पर्यावरणाचं संरक्षण करणं ही जशी सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तशी आपली प्रत्येकाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या देशामध्ये 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचं उद्देश नेमका काय आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. जंगल वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यासारखी काही व्यक्ती असतील त्यांनी साकारलेलं चिपको आंदोलन असेल आणि याच धर्तीवर वृक्षांचं जे सर्वात जास्त महत्त्व आहे ते आपल्याला समजू शकतो आपण. आपल्या अनेक संत महात्मे असतील, उदाहरणार्थ तुकाराम महाराज यासारखे संत असतील, त्यांनी म्हणून ठेवलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. तर इथे त्यांनी म्हटले की वृक्षवल्ली ही सोयरे म्हणजे आपले आप्त स्वकीय आहेत. कारण काय तर त्यामुळेच आपण जे ऑक्सिजन आहे तो आपल्याला मिळतोय. नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे ती आपल्याला निसर्गाकडून भरभरून मिळते आणि त्यामुळे वृक्षवल्ली किंवा थोडक्यात वृक्ष हे आपले मित्रच आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. ते काही वावगं ठरणार नाही. आता यानंतर सराव करूया यामध्ये प्रश्न काही दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये पर्यावरणाचे कोणकोणते घटक दिसतात ते लिहा. आता आपण ज्या ठिकाणी राहतो त्यामध्ये पर्यावरणामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यानंतर दगड, माती, त्यानंतर बऱ्याच प्रकारचे जैविक आणि अजैविक म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारचे घटक आपण यामध्ये लिहू शकतो. हवा, पाणी असे बरेच घटक आपण त्यामध्ये नोंदी करू शकतो. दुसरा जो प्रश्न आहे, खालील चित्राचे निरीक्षण करा आणि त्यात कोणकोणते प्रदूषण होताना दिसते ते तुम्ही लिहा.
तर हे चित्र आपण पाहतोय ज्यामध्ये नदीकाठचं चित्र आहे, जिथे काही अ, अ, प्रदूषण झालेलं आपण पाहतोय. प्लास्टिक, कचरा असेल, कापड असेल, अनेक लोकांनी फेकलेल्या काही वस्तू असतील, यामध्ये पाण्यामध्ये फेकलेल्या वस्तू आहेत, ज्याचं या प्रदूषित पाण्यामध्ये काही जण अंघोळ करताना आपल्याला दिसतात. तसंच इथे काही मानवी कृतींमुळे हे प्रदूषण आपल्याला इथे झालेलं दिसतंय. इथे आपण पाहू शकतो कचरा किंवा काही पदार्थ जे काही प्रदूषण घडवणारे आहेत ते इथे फेकलेले दिसतात आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रदूषणामध्ये भर पडते. अशा प्रकारे आपण या निरीक्षण आपण लिहू शकतो. आपला परिसर प्रदूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे? आपला परिसर म्हणजेच पर्यावरण हे आपल्यासाठी मारक ठरू नये यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण आपल्या घराचा जर विचार केला तर घरातून बाहेर पडणारे सांडपाणी आहे ते रस्त्यावर येऊ नये, कुठच्या जलसाठ्यामध्ये त्याचा विसर्ग होऊ नये यासाठी आपण शोषखड्डे सारखा एक उपाय करू शकतो, ज्यामध्ये सांडपाणी आपण शोषखड्ड्यातून मुरवू शकतो. त्याचप्रमाणे आपण जो घरामध्ये कचरा जमा करतो तो 2 प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. तो म्हणजे एक म्हणजे ओला कचरा, सुका कचरा अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. तसेच प्लास्टिकसारखा कचरा असेल तोही आपण वेगळा करू शकतो. घरं बांधण्यासाठी कोणकोणत्या नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो? परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वच्छ भारत अभियानसारखं अभियान राबवलं जात आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 पहा. स्वच्छतेच्या सवयीबाबत निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो. खालीलपैकी कोणत्या सवयीमुळे प्रदूषण होईल ते ओळखायचं आणि त्यासमोर टिक करायची आहे. जुने टायर जर जाळले तर त्यापासून हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे ही सवयीमुळे किंवा या घटनेमुळे प्रदूषण होईल. रस्त्यावर कुठेही थुंकणे, रस्त्यावर थुंकल्यामुळे साथीच्या आजारांसारखे काही आजारही पसरू शकतात आणि त्यामुळे रस्त्यावर थुंकणे हे प्रदूषणाला आमंत्रणच आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे ही चांगली सवय आहे किंवा ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे प्रदूषणाला आळा आपण घालू शकतो. नदीवर कपडे व भांडी धुणे, नदीवर कपडे आणि भांडी धुतल्यामुळे नदीच्या पाण्याचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे नदीवर कपडे व भांडी धुणे हे प्रदूषणास आमंत्रण ठरतं. कचरा पेटीत टाकणे ही चांगली सवय आहे आणि त्यामुळे यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे ही आरोग्यासाठी चांगली सवय असल्यामुळे यापासून प्रदूषण होत नाही. घरातला कचरा रस्त्यावर टाकणे यामुळे आपल्या पर्यावरणामध्ये प्रदूषण होतं आणि त्यामुळे ही चांगली सवय नाही आहे. शौचालयासाठी शौचालयाचा उपयोग करणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येक चित्रात पर्यावरणाची हानी कशी होते ते लिहा. आपण पहिल्यामध्ये बघतोय की वाळूचा उपसा करणारी बोट आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. यामध्ये माती किंवा वाळू उपसा केल्यामुळे काही वेळेला पुरासारख्या घटनासुद्धा होतात. तसेच त्या लगतचा जो भाग आहे त्यामध्ये पूर येण्यासाठी किंवा पूरसारखी जी परिस्थिती आहे ती निर्माण होऊ शकते. तेथील जी आजूबाजूची जी माती आहे, जमीन आहे त्यामध्ये भूस्खलन होणे अशा प्रकारचे सुद्धा काही प्रकार होऊ शकतात आणि त्यामुळे वाळूचा उपसा करणारी बोट किंवा हे जे चित्र दाखवले ते अशा प्रकारे हानी होऊ शकते आपण सांगू शकतो. वणवा हा आपण जे पाहतो जंगलाचा नाश होतो वणव्यामुळे आणि त्यामुळे वणव्यामुळे जी नैसर्गिक साधनसंपत्ती जंगलासारखी जी आपली आहे, ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन पुरवठा करणारा जो स्रोत आहे तो आपला नष्ट होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाची हानी होते. वनकटाईमुळे काय होतं तर झाडांची कत्तल केल्यामुळे झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतोय आणि त्या ऑक्सिजन मिळण्याचा जो स्रोत आहे ते वनस्पती आहे, झाडं आहेत, जंगलं आहेत आणि त्यामुळे त्याची जर आपण कटाई केली तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या पर्यावरणावर होतात. डोंगर पोखरण्यामुळे मध्ये जे असलेले किंवा त्यावर वास्तव्य असलेले जी जैवविविधता आहे ती नष्ट पावते, पर्यावरणाचा समतोल ढासळतो आणि अशा प्रकारे काही प्रमाणात सुपीक जमीन जी आहे ती सुद्धा नष्ट होते आणि यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो. पाण्याचा उपसा करणे, पाण्याचा अवाजवी उपसा केल्यामुळे जे पिण्यालायक जे स्वच्छ पाणी आहे
त्याचा आपल्याला टंचाई होते आणि त्यामुळे उपसा केल्यामुळे अशा प्रकारे अवाजवी पाण्याचा उपसा केल्यामुळे ज्या शेजारील जे पाण्याचे जे स्रोत आहेत त्यांचं त्याच्यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण आहे याच्यामध्ये ही घट होऊ शकते. तर अशा प्रकारे ह्याची प्रश्नोत्तरं आपण सोडवू शकतो. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्याचा वापर करून आपण अधिकचा अभ्यास करायचा आहे.